नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण शनिवारीच जमलेलो आहोत. मागच्या वेळेस आपण शुक्रवारी आलो होतो, पण यावेळेस शनिवारी पुन्हा आलो पण आपल्या वेळेस. ठीक आहे, तर अवनीताई आपल्या आलेत. अवनीताई, आपण अध्याय 4 मध्ये आहोत आणि श्लोक 13वा सुरू आहे सध्या. आपण 13, 14, 15 असे 3 श्लोक जर म्हटलेत तर मग आपण त्याच्यानंतर सुरू करू आपला कार्यक्रम. ठीक आहे, गो हेड. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम् न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. वाह, अमेझिंग. Thank वी you. मिस्ड यू ऑल दीज डेज. त्यामुळे लोकांना माझं संस्कृत झेलावं लागलं होतं काही दिवस. आता तू आली त्यामुळे माझी सुटका झाली जेलमधनं. बरोबर आहे? व्हेरी नाईस. ठीक आहे, आपण मागच्या वेळेस चातुर्वर्ण्यम मया सृष्टम पासून सुरू केलं होतं. तर विनोबा काय म्हणतात मराठीत त्याच्याबद्दल? विनोबा म्हणतात की निर्मिले वर्णमी ही चारी, निर्मिले वर्णमी चारी, गुणकर्मे विभागुनी, करुनी सर्व हे जाण, अकर्ता निर्विकारमी. निर्मिले वर्णमी चारी, गुणकर्मे विभागुनी, करुनी सर्व हे जाण, अकर्ता निर्विकारमी. हे सर्व वर्ण, चारी वर्ण जे आहेत ते गुण कर्मे विभागुनी, म्हणजे गुण आणि कर्मानुसार आपला वर्ण तयार होत असतो. वर्ण आणि जाती ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आपण समाजामध्ये वर्ण आणि जाती हे कसे आहेत हे आपण मागच्या वेळेस बघितलं. आता आपण हे वर्ण आपल्यामध्ये कसे आहेत हे बघणार आहे. कारण की हे जर आपल्याला कळलं ना की बाहेर आपल्याला समाजामध्ये जे काही दिसतं ते सगळंच्या सगळं आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. आपला ह्याच्यावर विश्वास असो किंवा नसो, जे सत्य आहे ते आहे. म्हणजे कसं असतं की आता मागे आपण एकदा घुबडाची गोष्ट ऐकली होती की नाही, की घुबडासोबत जर आपण जाऊन चर्चा केली आणि वादविवाद केला की सूर्य नावाची वस्तू असते, तर त्याच्यासोबत तो वादविवाद कुठे जाईल का? कुठेच नाही जाणार, कारण की त्यांनी कधी सूर्य बघितलेलाच नाही. तर ज्यांनी सूर्य बघितलेला नाहीये त्याच्यासोबत जाऊन आपण समजा वाद केला की सूर्य नावाची वस्तू असते, तो म्हणेल की नाही आहे, नाहीच आहे वस्तू, आणि आपण म्हणू की नाही आहे. तर ह्या वादाला काही उपायच नाही ना, म्हणजे काही समाधान नाही या समस्येला. कारण की ज्यांना ज्या गोष्टीमध्ये अनुभव नाही आहे आणि विश्वास पण नाही आहे, त्यांच्यासोबत आपण उगीचच्या उगीच आर्ग्युमेंट करून काय उपयोग आहे? काही नाही. मी एक लहानपणीनं मला सिनेमा बघण्याचा फार शौक होता. तर एक बी ग्रेड हॉरर मूव्हीज बनवणारे, बी ग्रेड असं मी म्हणायला नको, कारण की ज्यांनी ते बनवले असतील सिनेमे त्यांना तर असं वाटत असेल की हे ए ग्रेड आहेत. एनिवे, हॉरर मूव्हीज बनवणारे आपल्याकडे एक कंपनी होती आणि त्यांचे खूप सिनेमे वगैरे यायचे आणि असे भयानक सिनेमे यायचे ज्याच्यावर आपण विश्वासच नाही ठेवू शकणार, अशा प्रकारचे काल्पनिक म्हणू आपण, अशा प्रकारचे सिनेमे यायचे. तर त्या सिनेमांमध्ये सगळ्यात पहिलं एक डिस्क्लेमर यायचं. डिस्क्लेमर म्हणण्यापेक्षा त्यांचं ते ब्रीदवाक्य होतं आणि ते ब्रीदवाक्य माझ्या मनात अजूनही घर करू नये. सिनेमाबद्दल तुम्हाला गोष्ट नाही सांगत आहे मी, मला गोष्ट जी सांगायची ती त्या महावाक्याबद्दल आहे. महावाक्य काय आहे? महावाक्य अर्थात आपण वेदांतामधली महावाक्य कुठली असतात? ती 4च आहे महावाक्य, की ब्रह्म आणि जीव हे दोन्ही एकच आहे हे दाखवणारं जे आहे त्याला म्हणतात महावाक्य. मी गमतीने म्हटलं महावाक्य, पण समजण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ही आहे की फॉर दोज हू बिलीव्ह नो एक्सप्लेनेशन इज नेसेसरी. ओके, फॉर दोज हू बिलीव्ह नो एक्सप्लेनेशन इज नेसेसरी. ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. फॉर दोज हू डू नॉट बिलीव्ह नो एक्सप्लेनेशन इज पॉसिबल. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी स्पष्टीकरण उपयोगाचंच नाही.
ठीक आहे. समजा आपण आपल्या मनामध्ये एखादी कल्पना सत्य आहे असं मानून बसलेलो असलो, इफ वी बिलीव्ह सम इमॅजिनरी थिंग टू बी ट्रू. उर्दूमध्ये देखील एक उक्ती आहे. ते म्हणतात की शक का इलाज हकीम लुकमान के पास भी नहीं होता. म्हणजे जो जगातला सगळ्यात उत्तम वैद्य असेल त्याच्याजवळ देखील संशय या रोगावर औषध नाही. सो इफ वी हॅव अ डाऊट इन अवर माइंड, इफ वी डू नॉट बिलीव्ह, देन नो अमाउंट ऑफ एक्सप्लेनेशन विल बी युजफुल. म्हणजे आपला समजा विश्वासच नसेल की सूर्य आहे, कारण की आपण कधी बघितलंच नाहीये, कारण की आपण आहोत निशाचर, कारण की आपण गीतेमधला 2रा अध्याय वाचलेला होता आणि पाठ केला होता. त्याच्यामध्ये कुठला होता श्लोक? या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. आणि हा श्लोक फार आपण लिटरली घेतला. मग काय केलं आपण? मग आपण रात्रीच्या वेळेस जागायला लागलो आणि दिवसाच्या वेळेस झोपायला लागलो. कारण की दॅट इज सपोज टू बी द मुनी. असा त्याचा अर्थ नाही रे बाबा. तर तसा समजा आपण उलटा अर्थ घेतला गीतेमधला, गीतेचा अर्थच जर आपण उलटा समजलो तर कोण आपण? म्हणजे आपण मग दुर्योधनाचे वंशज आहोत असं समजायचं. कारण की दुर्योधनाचे वंशज म्हणजे कोण? जानामि धर्मं न च मे प्रवृत्ती जानाम्यधर्मं न च मे निवृत्ती. जो धर्म आहे तो मला कळतो, परंतु तो पालन करण्याच्या कडे माझा कल नाही, माझी प्रवृत्ती नाही. आणि जो अधर्म आहे तो पण मला कळतो, परंतु तो करू नये म्हणजे त्याच्यापासून निवृत्त व्हावं याच्याकडे माझा कल नाही. सो आय नो व्हॉट इज राईट, बट समहाव आय एम नॉट motivated to do that. I know what is wrong and somehow I cannot motivate myself from avoiding it. हे चुकीची गोष्ट मी करायला सारखा प्रेरित होतो आणि चांगली जी गोष्ट असते, बरोबर योग्य जी गोष्ट असते, श्रेयस जी गोष्ट आहे ती करण्याकडे माझा कलच नाही. हे तर अर्जुनाने पण विचारलं. अर्जुनाने पण विचारलं ना की अरे हा माझ्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छा का बरं होते? म्हणजे कुठल्या कारणाने प्रेरित होऊन मी धर्मानुसार म्हणजे धर्मानुसार नाही आचरण करत आणि अधर्मानुसार आचरण करत. पुमांश्चरती निस्पृहा. नाही, पुमांश्चरती नाही, कुठला श्लोक होता तो? ह्याच्या आधी नाही का अर्जुनाने विचारलं होतं भगवंताला की अरे की माझ्या हृदयात कोणी असं आहे का, बलादेव नियोजिता, असं वगैरे काहीतरी श्लोक आहे ना, आता मला आठवत नाही तो. तर तेव्हा भगवंतानी काय सांगितलं की बाबा तुला काम आणि क्रोध, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशना महापाप्मा विद्धेन इह वैरिणम, असा श्लोक होता ना. त्याच्यामध्ये कुठे विचारला होता? ह्याच्या आधीचा, मागच्या अध्यायामध्ये होता पाहतो. मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे आपुली नसता इच्छा वेठीस धरिला जसा. आपली इच्छा नसताना सुद्धा जणू काही मी वेठीस धरलेलो आहे म्हणून मी पाप करतोय. अशा प्रकारे मी पाप करण्यासाठी का बरं प्रेरित होतो? मग म्हणून भगवान त्याला सांगतात की काम हा आणि हा क्रोध घडीला जोर जो गुणे मोठा खाताड पापिष्ठ तो वैरी जाण तू इथे. तर आपल्याला पाप करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायची काही गरज नाही पडत. वी विल डू द पाप विदाउट एनी ट्रेनिंग. म्हणजे कोणी पाप करताना आपल्याला दिसलं तर आपल्याला ते फार अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आपण ते करायला बघतो. परंतु जर कोणी पुण्यकर्म करत असलं ना तर ते करण्यामागे आपली तेवढी प्रेरणा नसते किंवा मोटिवेशन नसतं. वी डोंट फील लाईक डुईंग गुड. फॉर डुईंग बॅड देर इज नो प्रॉब्लेम, वी सिम्पली डू इट. तर तशा प्रकारे आपण करू नये आणि आपण गीतेचा जो अर्थ आहे तो बरोबर समजून घ्यावा याच्यासाठी आपण हे सगळं चिंतन करतोय. तर मागच्या वेळेस आपण गुण आणि कर्म, गुणांचं जे
कमी अधिक प्रमाण असतं, त्यानुसार मनुष्य अमुक अशा प्रकारे, अमुक एखाद्या प्रकारे समाजात कर्म करताना दिसतो. आणि तसं कर्म करत असणारी व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असते. दिस इज ए क्लासिफिकेशन. दिस इज नॉट जाती. आपल्याला जाती जातींमध्ये विभाजित केलेलं जे आहे ना, ते कोणी केलं माहितीये का? ते राजकारणी लोकांनी केलेलं आहे, त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. जी व्यक्ती आपल्याला विभाजित करते, आपल्याला माणसा माणसापासून तोडते, ती व्यक्ती, तो विचार असत्य आहे, हे ठामपणे आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्यानुसार आपण धर्माची व्याख्या करतो ना आजकाल, धर्म म्हणजे रिलिजन. रिलिजन इज यूज्ड एज ए टूल टू डिव्हाइड पीपल. त्याची काहीच गरज नाही आहे. रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे उपासना पद्धती आणि धर्म किंवा आध्यात्मिक साधना, या दोन वेगळ्या गोष्टी. उपासना पद्धती वेगळी असू शकते. उपासना पद्धती इज लाईक ए रोड यू टेक टू गो व्हेरेवर यू विश टू गो. आपण मागच्या वेळेस पण एकदा उदाहरण घेतलं होतं ना, की समजा तुम्हाला अमुक एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर तुम्ही तुमच्या जागी जिथे असाल ना, तिथून तुमच्या जीपीएस मध्ये टाका तुमचं एक्झिस्टिंग लोकेशन आणि डेस्टिनेशन, आणि तुम्हाला तो जीपीएस जो आहे तो बरोबर शॉर्टेस्ट रूटने घेऊन जाईल. दॅट इज कॉल्ड उपासना पद्धती. ओके. तर प्रत्येकाची उपासना पद्धती वेगळी असू शकते, प्रत्येकाचा रस्ता वेगळा असू शकतो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा. ध्येय काय आहे? वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम्. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो. मी कोण आहे हे ओळखणं सगळ्यात महत्वाचं. हे सगळ्यांचं ध्येय आहे. सेल्फ रिअलायझेशन इज द गोल ऑफ ऑल ह्युमन लाईफ. वेदर वी नो इट ऑर नॉट, वेदर वी लाईक इट ऑर नॉट, वेदर वी बिलीव्ह इन इट ऑर नॉट, त्याचं जे डे टू डे मॅनिफेस्टेशन आहे, त्याचं जे प्रगटीकरण आहे, ते हे आहे की आपल्याला सगळ्यांना सुख हवं असतं. सो वी ऑल आर लुकिंग फॉर जॉय. व्हाय आर वी लुकिंग फॉर जॉय? बिकॉज जॉय इज नॅचरल. आनंद हा सहज आहे. सहजतेमध्येच आनंद आहे. सहज ह्या शब्दाचा अर्थ पण आपण बघितला होता. सहज म्हणजे सह आणि ज. आपण सहज म्हणतो मराठीमध्ये, पण हिंदीमध्ये त्याला सहज म्हणतात. सहज हाच खरा उच्चार आहे. सहज हा उच्चार असा आहे, संस्कृत मधला उच्चार देखील सहज असाच आहे. सहज म्हणजे सह सोबत आणि ज म्हणजे जन्म झालेला. तर सहज काय आहे? आपल्यासोबत आनंद आहे. दुःख सहज नाही आहे, दुःख असहज आहे. आपण दुःखी होतो ती गोष्ट वेगळी आहे, परंतु दुःख हे सहज नाही आहे, सुख हे सहज आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जण नेहमी सुखी असण्याचा आणि दुःखी नसण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे, क्षणोक्षणीचं डेली रुटीन मधलं, ते हे आहे की मी दुःखापासून निवृत्त व्हावं आणि सुखाची मला प्राप्ती व्हावी. वेदांताचं देखील तेच ध्येय आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरंकुशा तृप्ती. म्हणजे कुठल्याही कारणाशिवाय मी सुखी आहे किंवा आनंदात आहे. जर आपण जे काही शिकतो आहोत आता, ते जर बरोबर शिकलो, ते जर आत्मसात केलं आणि त्यानुसार आपलं जीवन आपण चालवलं, तर आपल्याला सुखाच्या व्यतिरिक्त कुठलाही अनुभव नाही येऊ शकत, आंतरिक सुखाचा. आणि कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही कारणाशिवाय. कोणाला नको आहे? ज्यांना नको असेल ते चुकीच्या वर्गात येऊन बसलेत. जर आपल्याला सुख नको असेल तर आपण ह्या वर्गात येण्याची काहीच आवश्यकता नाही. आपल्याला जर नेहमी सुखाच्या अनुभवात राहायचं असेल, सुख या शब्दाचा अर्थ केला आपण बघितला होता. सुख म्हणजे
हॅपी स्पेस. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे स्पेस, आकाश. दॅट आकाश इज माइंड स्पेस, आपला चित्ताकाश. त्या चित्ताकाशामध्ये जर आपल्याला नेहमी चांगला अनुभव आला, इफ यू हॅव अ प्लेझंट एक्सपिरियन्स विद इन युअर सेल्फ, इन युअर ओन माइंड, इज दॅट नॉट व्हॉट यू आर लॉंगिंग फॉर? दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट यू आर लॉंगिंग फॉर. आपल्या जीवनाची प्रत्येक गोष्ट, आपण जे करत असतो ते प्रत्येक कर्म आपण आनंद प्राप्तीसाठीच करत असतो, सुखप्राप्तीसाठी करत असतो. काय असतं माहिती आहे का, की हे सुख आपण बाहेर शोधत असतो. ते बाहेर नाहीये, ते आपल्या आत आहे. ते जर आपल्याला कळलं तर मग काय होईल, की आपण बाहेर शोधणं बंद करून टाकू आणि आपली डायरेक्शन चेंज करू, आपली दिशा बदलली. आमचे स्वामीजी कधी कधी गमतीने सांगतात, जीवन की दिशा कैसे बदलती है? दिशा बदलने का एक ही तरीका है, शादी. शादी करोगे तो दिशा बदल जाएगी. दिशा दिशा उलटी हो जाएगी, है ना. गमतीने म्हणतात अर्थात ते, असं नाही आहे. म्हणजे मी तर नेहमी लोकांशी बोलतो तेव्हा हे सांगतो, की अरे, तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर लग्न करण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर लग्न न करता सिंगल राहण्याची पण काही आवश्यकता नाही. सुखी राहणं हे तुम्ही लग्न केलेलं आहे किंवा नाही केलंय याच्यावर अवलंबून नाही. यू डिसाइड टू बी हॅपी रिगार्डलेस. ओके. सो तुम्ही जर सुखी असला, समाधानी असला, तर यू विल फाइंड दॅट बीइंग मॅरिड इज द हायेस्ट काइंड ऑफ जॉय और एक्सपिरियन्स. आपण वर्णाबद्दल बोलतो, मी विसरलो नाही त्याला. वर्ण आणि आश्रम हे आपल्या सनातन वैदिक धर्मामधले दोन फंडामेंटल पिलर्स आहेत. जे ह्यांच्या आधारावर आपला धर्म उभा आहे. त्यापैकी वर्ण आपण आत्ता बघतो आहोत, आश्रम पण बघू. तर वर्णामध्ये आपण असं बघितलं की जर सत्वगुण अधिक असेल आणि तमोगुण आणि रजोगुण हे दोन्ही कमी असतील, नगण्य असतील, तर ती व्यक्ती सात्विक असते. आता बघा की आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे हे चारही गुण आपल्याला बघायला मिळतात, चारही वर्ण बघायला मिळतात. गुण तर असतातच, गुणांमुळेच तर आपण इथे आलेलो आहोत ना. गुणांमुळेच तर ही सगळी सृष्टी चालते. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशना महापाप्मा विद्येन इह वैरिणम, असा श्लोक होता. तर रजोगुण असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. रजोगुण इज मोटिवेटिंग अस टू वर्क. टू वर्क फॉर व्हॉट? वर्क टू आयदर गेन समथिंग और गिव्ह अप समथिंग. प्रवृत्ती किंवा निवृत्ती. व्हाय? बिकॉज वी वॉन्ट टू बी हॅपी. आपल्याला सुखी व्हायचं आहे म्हणून आपण गोष्टी प्राप्त करतो किंवा सोडून देतो. ठीक आहे. तर ज्याला गोष्टी प्राप्त करण्यामध्ये आणि सोडून देण्यामध्ये काही फारसा रस नाही, जे आहे त्याच्यामध्ये तो संपूर्णपणे समाधानी आहे, आणि तरी तो आळशी नाही आहे. अशा प्रकारचा माणूस जो असेल ना, तो ब्राह्मण असतो, हे आपण शिकलो. ठीक आहे. तर आपल्याच जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण असं बघू किंवा आपल्याला असा अनुभव येतो केव्हा? आत्ता येतोय ना. आत्ता या क्षणी आपण सात्विक मनस्थितीमध्ये आहोत. मी स्वतः कोण आहे हे शोधून काढण्याच्या कार्यक्रमामध्ये गुंतलेलो आहोत, स्वाध्याय करतो आहोत. तर जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा आपण ब्राह्मण असतो. आपला जन्म कुठल्याही परिवारात झालेला असला तरी. ठीक आहे. तर जेव्हा आपण अशा प्रकारे मी कोण आहे ह्या विषयावर चिंतन करत असतो तेव्हा आपण सगळेजण ब्राह्मण असतो. आज दिवसातले हा 1 तास आपण ब्राह्मण आहोत सगळेच. ठीक आहे. सकाळी उठल्यानंतर काय असतं? सकाळी उठल्यानंतर पहिले आपण काय करतो? आपण पहिले शौचाला जातो आणि स्वतःचं शरीर स्वच्छ करतो.
जेव्हा आपण स्वतःचं शरीर स्वच्छ करत असतो तेव्हा आपण कोण असतो? तेव्हा आपण शूद्र पण नसतो, आपण अस्पृश्य असतो. कारण की आपण स्वतःचीच विष्ठा स्वच्छ करत असतो. आपल्या इथे समाजामध्ये जे विष्ठा उचलण्याचं काम करायचे कोणी एकेकाळी, वन्स अपॉन अ टाइम, द पीपल हू यूज टू पिकअप सुएज स्लज, दे यूज टू बी कॉल्ड अस्पृश्य. तर तशा प्रकारच्या कामामध्ये मी स्वतः PhD केलेली असल्यामुळे प्रोफेशनली मी अस्पृश्याचं काम करतो. परंतु जन्म ब्राह्मण घरात झाला होता, त्यामुळे ते सगळे संस्कार मला मिळाले. आणि आपण आत्ता जो विषय शिकतो आहोत त्या विषयामध्ये मला रस आहे. त्यामुळे इथपासून तिथपर्यंत द एंटायर रेंज आय हॅव एक्सपिरियन्स्ड इन माय ओन लाईफ, इन माय एक्सटर्नल लाईफ, इन माय प्रोफेशनल लाईफ, अँड आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन टू यू की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कसे असतो आणि अस्पृश्य कसे असतो. तर आपण ब्राह्मण आणि अस्पृश्य ह्या दोन गोष्टींचा विचार केला. आपण क्षत्रिय केव्हा असतो? आपण क्षत्रिय दर क्षणी असतो, दर क्षणी असतो. कसे असतो? कारण की आपल्यातलं जे जीवन आहे, द लाईफ फोर्स विदिन अस, आपली जी प्राणशक्ती आहे, ती प्राणशक्ती या शरीराला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असते, सारखी सारखी. म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु आपण विचार करतो ना की हे सगळं शरीर म्हणजे मी आहे. मनुष्य शरीर जे आहे ना, त्याच्यामध्ये असं म्हणतात की 40 ट्रिलियन पेशी आहेत. 40 ट्रिलियन. 40 ट्रिलियनचा हिशोब तुम्हाला कोटीमध्ये कसा सांगू मी? 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन, आणि 1 बिलियन म्हणजे 1000 मिलियन, आणि 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर 10 मिलियन म्हणजे 1 कोटी. 1000 मिलियन म्हणजे 100 क्रोर्स. 1 बिलियन इज 100 क्रोर्स. ठीक आहे. 1 बिलियन इज इक्वल टू 100 क्रोर्स. आपल्या इथे कोणीतरी अनम्यूट झाला का चुकून? बरं. 1 बिलियन इज 100 क्रोर्स. ठीक आहे. 1 ट्रिलियन म्हणजे 100,000 क्रोर्स, म्हणजे 1 लाख कोटी इज 1 ट्रिलियन. 1 लाख कोटी. तर 40 ट्रिलियन म्हणजे 40 लाख कोटी. 40 लाख कोटी आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत असं म्हणतात. तर कोणी मोजल्यात मला माहित नाही, मी नाही मोजल्यात. 40 लाख कोटी पेशी मनुष्य शरीरामध्ये मनुष्याच्या असतात असं शास्त्रज्ञ सांगतात. ठीक आहे. 40 ट्रिलियन, 40 लाख कोटी. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरामध्ये जीवाणू किती असतात? मायक्रोब्स, सूक्ष्म जीव, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किती असतात? तर त्याचा अंदाज आहे, पुन्हा एकदा, तर त्याचा अंदाज असा आहे की ते 10 to 100 ट्रिलियन मध्ये काही असू शकतात. आपल्या ज्या पेशी आहेत ना त्या 10 to 40 ट्रिलियन मध्ये काही असू शकतात. इट इज सम एस्टिमेटेड बिटवीन 10 आणि 40 ट्रिलियन, म्हणजे 10 लाख ते 40 लाख कोटी मनुष्य पेशी मनुष्य शरीरामध्ये. ठीक आहे. आणि 10 लाख ते 100 लाख, म्हणजे 10 लाख ते 100 लाख म्हणजे 10 लाख ते 1 कोटी. इतके कोटी, 1 कोटी कोटी, आपलं तर डोकंच फिरेल. इतके सूक्ष्मजीव आपल्या शरीरात असतात. आपल्या संपूर्ण पृथ्वीवर 7.5 बिलियन और 8 बिलियन म्हणजे 800 कोटी लोकसंख्या आहे असं आपण म्हणतो. 800 कोटी मनुष्यदेह. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्मजीव म्हणजे मायक्रोब्स आपल्या चेहऱ्यावर असतात. कॅन यू बिलीव्ह? माइंड बॉगलिंग आहे. आणि हे सगळे जे जीव आहेत ना, ह्या सगळ्या जीवांमध्ये 4 गोष्टी सामान्य आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुनम च. आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या 4 गोष्टी सामान्य आहेत सगळ्याच्या सगळ्या जीवांना, सगळ्या जीवांना. आहार म्हणजे आपण खातो सारखं, निद्रा म्हणजे झोपतो, भय म्हणजे वी ट्राय टू प्रोटेक्ट अवर सेल्फ प्रिझर्वेशन इन्स्टिंक्ट ही जी म्हणतात ना, ही प्रत्येक जीवामध्ये असते, सेल्फ प्रिझर्वेशन इन्स्टिंक्ट.
सेल्फ प्रिझर्वेशन इन्स्टिंक्ट, ह्यालाच म्हणतात क्षत्रिय, ह्याला म्हणतात क्षात्रवृत्ती. सेल्फ प्रिझर्वेशन इन्स्टिंक्ट इट सेल्फ इज क्षात्रवृत्ती. स्वतःचं रक्षण करणं, जो स्वतःचं रक्षण करतो किंवा जो समाजाचं रक्षण करतो तो आहे क्षत्रिय. तर ही क्षात्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये असते, नाही का? आपण जरी नाही म्हटलं तरी सुद्धा आपलं शरीर, आपल्या शरीरावर ज्या कुठल्या जीवाणूंचं आक्रमण होत असेल त्यांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी आपल्या शरीरामध्ये देर इज समथिंग कॉल्ड द इम्युन सिस्टम, रोग प्रतिकार शक्ती, ही प्रत्येक शरीरामध्ये असते. ती शक्ती म्हणजे आपल्या शरीरामधला क्षत्रिय आहे. आपण त्याला इन्व्होक करो किंवा न करो, इट इज ऑलवेज इन्व्होक्ड. सो द लाईफ विदिन अस विल प्रोटेक्ट इट सेल्फ. तर ह्याची सगळ्यात सोपी युक्ती काय माहिती का समजून घेण्याची? डू यू वॉन्ट टू फाइंड आउट हाऊ द लाईफ विदिन यू इज ट्राइंग टू प्रोटेक्ट इट सेल्फ? अगदी सोपा प्रयोग आहे, अगदी सोपा प्रयोग आहे. तोंड बंद करा, तोंड बंद करा आणि नाक बंद करा. बघा किती वेळ थांबताय तुम्हाला. एखाद मिनिटानंतर तुमचं शरीर, तुमचा हात झटकून टाकायला तुम्हाला भाग पाडेल. So the life principle within you will force you to open your nostrils and it will force you to breathe. याचा अर्थ काय आहे की आपला श्वासोच्छवास जो आहे ना, तो श्वासोच्छवास निसर्गाच्या नियमांप्रमाणे घडतोय आणि तो श्वासोच्छवास आपोआप घडतोय. याचं कारणच हे आहे की जे जीवन आहे म्हणजे लाईफ प्रिन्सिपल, प्राणशक्ती, ती या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे ते करते. तर समजा ह्या शरीरावर एखाद्या दुसऱ्या जीवाणूचा, म्हणजे आपण ज्याला पॅथोजन म्हणतो, विषाणू म्हणू आपण त्याला, विषाणू, व्हायरसेस, करोना व्हायरस तर आपण इतकं सगळं नाव ऐकतो ना सध्या. आता सध्या कुठला व्हेरियंट सुरू आहे मला माहितीच नाही. एक म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा बिल्टा कुठपर्यंत आले ना आतापर्यंत. आय डोंट नो हाऊ मच व्हॉट इज गोइंग ऑन राईट नाव. तर ह्या सगळ्या सूक्ष्म जीवांपासून आपल्या शरीराचा बचाव आपलं शरीर आपोआप करत असतं आणि त्याला म्हणतात क्षत्रिय. तर ब्राह्मण झाला आणि क्षत्रिय झालं. आता वैश्य काय? वैश्य असा आहे की आपण जेव्हा नोकरी करतो किंवा धंदा करतो, व्यवसाय करतो, काही पण करतो आणि आपण जे काही करतो त्याच्या मोबदल्यामध्ये जेव्हा एखादं फळ प्राप्त करतो, म्हणजे व्हेन वी गेट समथिंग इन रिटर्न फॉर डुईंग व्हॉट एव्हर वी आर डुईंग, ॲट दॅट टाइम वी आर वैश्य. इज इट नॉट? म्हणजे गमतीने मी पुष्कदा म्हणतो की आपण नोकरी करतो आणि आपण महिन्याच्या शेवटी पगार घेतो, ठीक आहे. आपल्या घरी जी मोलकरीण असते ना, ती देखील महिनाभर आपल्या घरी काम करते आणि महिन्याच्या शेवटी पगार घेते. तर त्या मोलकरणीमध्ये आणि आपल्यामध्ये फक्त डिग्रीचाच फरक असतो. देयर इज ओनली अ डिफरन्स ऑफ अ डिग्री. तिच्याकडे डिग्री नाही आहे आणि आपल्याकडे BA, MA, PhD वगैरे डिग्री आहे. दॅट्स ऑल. द प्रोसेस ऑफ अर्निंग मनी इज द सेम. यू प्रोव्हाइड अ सर्व्हिस and you get something in return. So whenever you do something in the world and you take something in return, याला म्हणतात व्यवहार. आणि व्यवहार करणारी जी व्यक्ती असते की एखादी वस्तू घेते आणि दुसरी वस्तू घेते परत, एखादी वस्तू देते आणि दुसरी वस्तू घेते, राईट, त्याला म्हणतात वैश्य. तर ही वैश्यवृत्ती आपल्या जीवनामध्ये सुरूच आहे, नाही आहे का? वी आर इन द रिलेटिव्ह वर्ल्ड, सो वी आर ऑलवेज ट्रान्झॅक्टिंग विथ द वर्ल्ड. म्हणजे आपली देवाणघेवाण सुरूच असते नेहमी जगासोबत. काही नाही तर आपण श्वास आत घेतो आहोत ना. श्वास आत घेतला म्हणजे काय केलं? आपण ऑक्सिजन घेतला आतमध्ये, तो आपल्या रक्तामध्ये मिसळला आणि मग तो सगळ्या पेशींना आपल्या मिळाला. आणि नंतर आपण श्वास सोडला आणि मग सगळा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर फेकला. तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती पकडतात. त्यांच्यासाठी तो म्हणजे ऑक्सिजन असल्यासारखा आहे. ते तो पकडतात आणि मग त्याच्यातनं त्यांचं जीवन चालतं. सो असं हे जे चक्र सुरू असतं ना देवाणघेवाणीचं, दिस इज वैश्यवृत्ती, राईट. सो वेदर वी नो इट और नॉट, इट इज गोइंग ऑन. चौथा राहिला शूद्र. शूद्र म्हणजे मागच्या वेळेस मी गमतीने म्हटलं होतं की
गमतीने म्हणण्यापेक्षा तशी वृत्ती असते म्हणून सांगितलं की मी काही पण नाही करणार, काही काम नाही करणार, मी आळशी पडून राहीन, परंतु तरी सुद्धा मला चांगलं चांगलं मिळालं पाहिजे. अशी वृत्ती ती शूद्र वृत्ती आहे. काम न करता आपल्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा करणं किंवा अशी इच्छा मनामध्ये धरणं, ह्याला शूद्र वृत्ती म्हणतात. आणि तमोगुणाचा जर आपण प्रभाव बघितला तर तमोगुणाचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये रोजच असतो, नाही का? तमोगुण जर आपण इन्व्होक नाही करू शकलो, तमोगुणाचं आवाहन जर आपण नाही करू शकलो, तर आपल्याला रात्री झोपच नाही लागणार. झोप ही आवश्यक आहे. झोप ही आवश्यक कोणा करता आहे की ज्यांनी रजोगुणामध्ये आपली ऊर्जा खर्च केलेली आहे. रजोगुण म्हणजे काय? काम, यश, क्रोध, यश, रजोगुण समुद्भव. ठीक आहे. तर आपण समजा सकाम कर्म केलं, म्हणजे मला एखादी गोष्ट पूर्ण करून हवी आहे किंवा एखादी गोष्ट मिळवण्याची आहे, माझ्यासाठी मिळवायची, माझ्या स्वार्थासाठी मला समजा कर्म करावं असं वाटलं, तर ते सकाम कर्म झालं. राईट. सकाम म्हणजे स म्हणजे विथ आणि काम म्हणजे कामना. सो एनी कर्म विच वी डू विथ द डिझायर फॉर इट्स फ्रूट, द फ्रूट ऑफ दॅट ॲक्शन, त्या कर्माचं फळ मला मिळावं म्हणून मी जर कर्म केलं तर त्याला म्हणू आपण सकाम कर्म. असं कर्म आपण कशामुळे प्रेरित होतो करायला? कारण की आपण रजोगुणाच्या प्रभावात असतो म्हणून. ठीक आहे. तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण ह्या तिन्ही गोष्टी नेहमीच एका मी म्हणणार नाही की संतुलनात असतात, परंतु त्यांचं कमी अधिक प्रमाण असतं रोजच्या जीवनामध्ये असतं. तर तमोगुणाचा प्रभाव जेव्हा असतो तेव्हा आपण झोपलेलो असतो. झोप आपली पूर्ण झाली की आपण पुन्हा रजोगुणात येतो आणि रजोगुणामध्ये आपण मग कर्म करायला लागतो. आता समजा सत्वगुणाचा प्रभाव असला तर आपण रजोगुण ताब्यात ठेवू आणि जेवढं कर्म करणं आवश्यक आहे तेवढं करू. केवढं स्वतः करता, फक्त स्वतः करता आपल्याला जेवढं कर्म अगदी बेअर मिनिमम आवश्यक आहे तेवढं करू आणि बाकीचं सगळं कर्म ते समष्टीच्या कल्याणाकरता करू. ठीक आहे ना? अशा प्रकारे आपण जर राहिलो तर आपण म्हणू की हा, ओव्हरऑल ही व्यक्ती सात्विक आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि समजा आपण कर्म करत असलो, रजोगुण आपण इन्व्होक केला टू डू द कर्म, परंतु तो स्वार्थासाठी केला, तर देन विल बी वैश्य. राईट. रजोगुण आपण वापरला पण निस्वार्थी जर असलो तर आपण क्षत्रिय. रजोगुण आपण इन्व्होक केला, आपण कर्म केलं परंतु स्वार्थाच्या पोटी केलं किंवा स्वार्थासाठी केलं तर आपण हे वैश्य. पण आपण रजोगुण फारसा नाहीये, परंतु आपला स्वार्थ खूप आहे. आपल्याला बसून बसून खायचंय, कोणीतरी आपल्याला करून द्यावं, कोणीतरी आपल्याला झोपलेलं असताना असं उठवावं आणि मग खायला घालावं, पुन्हा झोपायला द्यावं. अशी समजा आपल्या मनामध्ये इच्छा असली तर काय होईल? म्हणजे मग आपण कुंभकर्णाचे वंशज आहोत असं समजायचं. आता बघा ना की रावणाच्या घरामध्ये रावण स्वतः रजोगुणी होता, त्याचा सख्खा भाऊ बिभीषण सत्वगुणी होता आणि दुसरा सख्खा भाऊ कुंभकर्ण तमोगुणी होता. तर हे तिन्ही लोक एकाच कुळामध्ये होते, आपण बघू शकतो, नाही का? तर असंही असू शकतं. त्यामुळे सत्व, रज आणि तम या तीन गुणांमुळे, या गुणांच्या बेरजेमुळे जशा प्रकारच्या व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात त्यांचं फक्त वर्गीकरण केलं, त्याला आपण वर्ण म्हटलं, जाती नाही आहे ती. तर समाजामध्ये वर्ण आहेत, आपल्या स्वतःमध्येही वर्ण आहेत, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वर्ण आहेत. आता आपल्या शरीरामध्ये वर्ण कशात सांगतो? आपल्या शरीरामध्ये वर्ण कसे असतात पहा, की आपल्या कमरेपासून ते खालचा जो भाग आहे ना, त्याला आपण समजू शूद्र. ठीक आहे. तर त्याचं काम काय आहे की जे त्याला करण्याची गरज आहे ते करेल बाय द डायरेक्शन ऑफ समबडी एल्स.
जे शूद्र वृत्ती जी आहे ना, त्याच्यामध्ये स्वतः निर्णय घेण्याची कुवत किंवा प्रवृत्ती कमी असते. त्याच्यामध्ये समाजाचे जे नायक असतात किंवा जे नेते असतात ते ज्या प्रकारे आपल्याला घेऊन जातील त्या दिशेने मुकाट्याने जाणारी व्यक्ती विचार न करता, तिला आपण म्हणू शूद्र आहे. जन्माने नाही, प्रवृत्तीने. ठीक आहे. दुसरं असं आहे की समाजामध्ये जे मॅन्युअल लेबर वगैरे करणार असतं ना माणूस, ज्याला शारीरिक श्रम करण्याची क्षमता पण आहे आणि प्रवृत्ती पण आहे, आणि बुद्धीचं काम करण्याची तेवढी क्षमता पण नाही आहे आणि इच्छा पण नाही. ठीक आहे ना, याला नावं ठेवण्याचं काम आपण करायला नको. नावं ठेवण्याचा उद्देश नाही. सगळ्या प्रकारच्या व्यक्तींची, सगळ्या प्रकारच्या लोकांची समाजामध्ये आवश्यकता आहे. तर आपले जे पाय आहेत ना, त्या पायावर आपण उभे असतो. तर हा जो लेबर क्लास आहे, ज्याला आपण म्हणू शूद्र, कर्मानी, नॉट जाती किंवा नॉट बाय बर्थ, ओके, त्याच्या आधारावर समाज उभा असतो. शूद्र इज द फंडामेंटल बेसिस, पाया समाजाचा. तो सुदृढ असलाच पाहिजे. तो केवळ पाया आहे म्हणून वी डोंट हॅव टू लुक डाऊन अपॉन इट. त्याला आपण हिणवण्याची काही आवश्यकता नाही. जर पाया मजबूत असेल तरच तर त्याच्यावर मोठी इमारत बांधली जाईल आणि नंतर मग वरती शिखर राहील ना. तुम्ही सांगा की समजा एकाच प्रकारच्या दगडाचा पाया पण बांधला आणि कळस पण बांधला. संगमरवर समजा मार्बल, समजा आपण मार्बलचाच पाया बांधला आणि मार्बलचाच रूफ बांधला, कळस, तर काय होईल? जो मार्बल तिथे आहे तो पुण्यवान आणि हा जो मार्बल इथे पायाशी आहे तो पापी, असं होईल का? असं नाही होणार. आणि खालचा जो पायामधला दगड आहे तो जास्त स्ट्रॉंग असावा लागेल, जास्त शक्तिशाली असावा लागेल. आणि वरचे दगड जेवढे असतील ना ते सगळे हलके 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 होत जातील. दिस इज द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ जिओमेट्री आणि कन्स्ट्रक्शन. जे बिल्डिंग आपण जेव्हा बांधतो तेव्हा खालचे जे दगड असतात किंवा खालचं जे मटेरियल असतं त्याला जास्त वजन पेलण्याची क्षमता पाहिजे ना. त्यामुळे आपले पाय जे असतात ते सगळ्यात जास्त सुदृढ पाहिजे, बाकीचं शरीर हलकं पाहिजे नेहमी, ऑलवेज. त्यामुळे समाजामधला जो शूद्र भाग आहे तो सगळ्यात सुदृढ आणि शक्तिशाली असायला पाहिजे. इट शुड नेव्हर बी डाऊन ट्रॉडन. इट शुड ऍक्च्युअली बी द वन दॅट इज प्रोव्हाइडिंग द स्ट्रेंथ टू द सोसायटी. आपल्या समाजाला शक्तिशाली बनवण्यासाठी शूद्र हा शक्तिशाली असलाच पाहिजे आणि सक्षम असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्या वरचा जो वैश्य आहे तो म्हणजे आपल्या मांड्यांपासून ते कटी प्रदेशातला भाग. सो दॅट इज वेअर अवर desires are. That is where the transaction is happening, the transformation is happening, digestion is happening. आपलं पोट जे आहे ते आहे वैश्य शरीरामधलं, आणि हे जे बाहू आहेत दॅट इज द क्षत्रिय, बिकॉज दॅट इज व्हॉट इज प्रोटेक्टिंग अस. आपल्याला समजा आपल्यावर कोणी आक्रमण केलं तर आपण आपले बाहू वापरू, म्हणजे आर्म्स, अँड वी विल प्रोटेक्ट अवरसेल्स. तर हे आहे क्षत्रिय आणि हे आहे ब्राह्मण. मानेच्या वरचा भाग जो आहे तो आहे ब्राह्मण. आपल्या बाहू म्हणजे क्षत्रिय, आपलं डोकं म्हणजे ब्राह्मण, आपलं पोट म्हणजे वैश्य आणि पाय म्हणजे शूद्र. तर हे सगळं वेल कोऑर्डिनेटेड असायला पाहिजे. म्हणजे गरज पडेल तेव्हा आपले बाहू पण शक्तिशाली असायला पाहिजेत स्वतःचं रक्षण करण्यासाठी. दॅट इज व्हॉट रामदास स्वामी टोल्ड अस. दॅट इज व्हॉट आता हनुमान जयंती झाली. आता हनुमान जयंतीबद्दल आणि हनुमान चालिसाबद्दल तर केवढा गदारोळ सुरू आहे आपले. तर हनुमंताचं काय म्हणणं आहे की यू हॅव टू बी स्ट्रॉंग ॲज वेल ॲज सत्वगुणी ॲज वेल ॲज ज्ञानी. ज्ञान गुण बल सागर असं काहीतरी आहे. जय हनुमान ज्ञान गुण सागर.
म्हणजे हनुमान हा ज्ञानी पण आहे, तो हुशार पण आहे. हुशार आहेच, प्रश्नच नाही. कारण की त्याच्या कित्येक कथा आपण ऐकतो की त्यांनी असं युक्तीने हे केलं आणि ते केलं. मग कोणीतरी राक्षस किंवा राक्षसी होती, तिच्या तोंडात जाऊन माशीसारखा बनवून आणि आतमध्ये जाऊन करून परत येऊन गेला. असंही केलं, म्हणजे ते तोंडातही जाऊन आला तो, नाही का. समजा त्याला रावणाच्या दरबारामध्ये लोकांनी जी शेपटी पेटवून दिली, इट्स ओके, ग्रेट. जाऊन लंका जळून येऊन गेला तो. लंका जाळण्याची व्यवस्था केली त्यांनीच, रावणाने, नाही का. तर अशा प्रकारे हनुमान जो आहे तो हुशार पण आहे, ज्ञानी पण आहे आणि गुणी पण आहे. ज्ञान गुण सागर, राईट. तर अशा प्रकारे समजा आपण वेल कोऑर्डिनेटेड असलो, म्हणजे आपल्या ह्या चारही वर्णांमध्ये, आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर सुसूत्रता असली, संतुलन असलं, म्हणजे काय, कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स, हे जर असलं तर आपलं जीवन खूप चांगलं असू शकतं. आता असं जर आपलं जीवन व्यवस्थित असलं आणि जर प्रत्येक व्यक्तीने आपलं जीवन अशा प्रकारे व्यवस्थित ठेवलं तर समाज किती चांगला होईल. मग समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्यामध्ये संघर्ष उत्पन्न होण्याची आवश्यकताच नाही आहे ना. आपण सगळ्या समाजाला समजा एकच शरीर, एकच बॉडी असं जर बघितलं, तर ह्या समाजामधले जे शूद्र आहेत ते त्या समाजाचा पाया आहेत, म्हणजे पाय आहेत. ह्यातले जे वैश्य आहेत ते म्हणजे त्या समाजाचं पोट आहे. तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या व्यक्तींना इतर व्यक्तींनी हिणवण्यामागे काय बुद्धिमत्ता आहे? काहीच नाही आहे. वी हॅव टू मेक शुअर अँड वी हॅव टू अंडरस्टँड की वी आर ऑल वर्किंग टुगेदर अँड नीड टू वर्क टुगेदर अँड वर्क इन कोऑर्डिनेशन अँड हार्मनी. तेव्हा तर तो ऑर्केस्ट्रा चांगला होईल ना. नाही तर मग एखादं वाद्य एका स्वरात वाजतंय आणि दुसरं वाद्य दुसऱ्या स्वरात वाजतंय, अशा प्रकारे होईल काहीतरी. तर तसं जर वाजत असलं तर मग ती सगळी हार्मनी काय, डिसहार्मनी होईल ना. तर तेच तर होतंय सध्या आपल्या, आपण जर समाजामध्ये बघितलं, जर जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हा भेदभाव आहे ना, तोपर्यंत डिसहार्मनी होणारच आहे, डिस्कॉर्ड होणारच आहे. वन इन्स्ट्रुमेंट इज प्लेइंग इन वन कॉर्ड अँड अनदर इन्स्ट्रुमेंट इज प्लेइंग इन अनदर कॉर्ड, सो डिस्कॉर्ड असं होईल ना. तर तसं नको व्हायला. त्यामुळे समाजामध्ये सुद्धा सुसूत्रता पाहिजे, समाजामध्ये सुद्धा सामंजस्य पाहिजे, समाजामध्ये संतुलन पाहिजे आणि आपल्यामध्ये पण पाहिजे. जर आपल्यामधनं भेदभाव पूर्णपणे गेला तर समाज सुदृढ, संयमित, सुसूत्र होईलच, व्हायलाच पाहिजे. तर हे सगळं इतकं चिंतन आपण केलं, बाहेरचे वर्ण, आतले वर्ण, शरीरातले वर्ण, समाजातले वर्ण आणि गुणांच्या विविध प्रमाणांमुळे होणारे वर्ण, याच्याबद्दल इतकं चिंतन आपण केलं. याच्याबद्दल जर आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील किंवा आपल्याला समजा काही विचार व्यक्त करायचे असतील तर आपण हात वर करू शकता किंवा अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. आपल्याकडे 2 हात वर केलेले आहेत. तो विल टेक समीर. समीर, I see your hand up first. Why don't you go ahead, unmute yourself. नमस्कार दादा, ऐकू येते का? बिलकुल ऐकू येते, गो हेड. तुम्ही म्हणत होता, म्हणजे असं त्या भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की आनंद हे आतमध्ये बघायचा, बाहेरच्या गोष्टी प्राप्त करण्यामध्ये हा आनंद मिळत नाही किंवा कमी मिळतो. आपल्या आतमध्ये जो आनंद आहे तो असीमित असतो, तो कधीच संपत नाही. पण समृद्धी आणि किंवा काही गोष्टी पाहिजे असतील किंवा इच्छा असेल किंवा डिझायर असतील तर ही खूपच किरकोळ गोष्ट आहे. आणि या देवाला कोणाच ठाऊक की समृद्धी विरुद्ध काहीतरी नेहमीच तो सांगत असतो की समृद्धी चांगली नाही किंवा वाईट आहे किंवा पैसा, मालमत्ता ही गोष्ट, या गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही. आता आपण प्राण्यांकडे बघितलं तर शिंगडीचा मुलगा जर त्यांनी
दुसरी म्हणजे त्याची समजा मेट त्याने आणली तर ती शिवणी काय असं म्हणत नाही की सुनबाईनी 500 ग्राम सोनं आणलं पाहिजे, नाहीतर मग गुफेमध्ये यायचं नाही, तुम्ही काहीतरी 20-25 ला घेऊन यायला पाहिजे, फ्लॅट घेऊन यायला पाहिजे, चांदी भरपूर घेऊन यायला पाहिजे. पण मनुष्य याच्यामध्ये आपण बघितलं की आणि पूर्वी जे घडत होतं की सासवा सुनेला ते डावरी देत नव्हते तर ते रॉकेल ओतून जाळत होते, विस्तव पेटत होते. तर इतकं फरक काय माणूस आणि प्राण्यांमध्ये, आणि देव किंवा कृष्ण ज्यांनी हे आपल्याला उद्देश देतोय की इतकं त्याला समृद्धीबद्दल द्वेष काय असं असं वाटतं नाही आहे, म्हणजे. असं नाही आहे. मला कळलं प्रश्न. सो लेट मी टॉक अबाउट इट अ बिट. सो लेट्स टॉक अबाउट इट अ बिट. गीतेमध्ये असं कुठेच म्हटलेलं नाहीये की तुम्ही समृद्ध असू नये. ओके. गीता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समृद्ध करेल. आपल्या एक्सटर्नल वर्ल्डमध्ये, एक्सटर्नल लाईफमध्ये इट विल मेक अस हॅपी, इट विल मेक अस पॉवरफुल, इट विल मेक अस ऑल्सो कंटेंट. परंतु गीता आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते किंवा आपण जे चिंतन करतो आहोत त्याच्या मागे हा उद्देश आहे की बाहेर आपल्याला कितीही काहीही मिळालेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये शाश्वत समाधान नाहीये. आपण त्या गोष्टी करू नये असं गीता कुठेच म्हणत नाही. गीतेमध्ये आपल्याला कर्मापासून परावृत्त करतच नाहीयेत भगवंत. भगवंत म्हणतात की तुम्हाला तुमची इच्छा जरी नसली तरी देखील कर्म करावंच लागेल. कर्म करावंच लागेल म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या हातून कर्म घडेलच. गीता फक्त आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही त्या कर्माचे कर्ते नका होऊ. फक्त डोंट बिकम द डुअर ऑफ दॅट कर्म, दॅट्स ऑल. तुम्ही ते कर्म अवश्य करा, तुम्ही ते कर्म त्याच्यामध्ये जीव प्राण ओतून करा, परंतु ते स्वतःच्या स्वार्थासाठी नका करू. तुम्ही ते कर्म समष्टीच्या कल्याणाकरता करा. किंवा तुम्ही समजा स्वार्थ जरी करत असला तरी सुद्धा तो स्वार्थ समाजाच्या स्वार्थाच्या किंवा समाजाच्या हिताच्या आड येऊ नये, तेवढंच आहे फक्त. म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला पैसा कमवा असेल तुम्ही कमवा, परंतु तुम्ही नार्कोटिक्स वगैरे विकून पैसा नका कमावू. किंवा तुम्ही डेकॉयटी, चोरी, खंडणी वगैरे अशा प्रकारे पैसा नका कमवू. तुम्ही मेहनत करा, पैसा कमवा, तुम्हाला कोणीच नाही म्हणत नाही आहे. आणि जो काही पैसा आपण कमवू त्यातून देखील चैनीसाठी तो पैसा खर्च करण्याची वृत्ती तुमच्या मनामध्ये नका येऊ देऊ. पैसा अवश्य कमवा, परंतु पैसा जरी असला उपलब्ध, तुम्हाला संसाधनं उपलब्ध असली तरी देखील तुम्ही तुमच्या गरजेपुरती संसाधनं वापरा, तुमच्या गरजा किमान ठेवा. म्हणजे मग काय होईल की तुम्हाला स्वतःवर खूप जास्त वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च करण्याची आवश्यकता नाही, आणि तुमच्यामधली जी ऊर्जा आहे ती समष्टीच्या कल्याणासाठी वापरली जाईल. तेवढंच फक्त गीता आपल्याला सांगते. गीता आपल्याला तुम्ही गरीब राहा किंवा गरीब व्हा असं नाही सांगत. गीता आपल्याला म्हणते की तुम्ही जे कर्म कराल ना ते समष्टीच्या कल्याणासाठी होऊ देत, असं म्हणते गीता. तर आपण तसं करू अवश्य. प्रियंका दीदी, आपने हाथ ऊपर किया है, क्या पूछना था बताओ. चलो अनम्यूट करो अपने आप को. नहीं, पूछना नहीं था, बट आपको सुनते सुनते जस्ट रियलाइज कि शूद्र वर्ण मतलब शूद्र धर्म सबसे इम्पोर्टेंट है. हाउ आई कुड रिलेट इट, सत्व डाइट से हम लोग सफाई शुरू करते हैं, राइट? यस. मतलब जो गंदा है हम उसको पहले स्टॉप करते हैं, वी डोंट पुट, एंड देन धीरे धीरे बॉडी सफाई की ओर जाता है. एंड सो this is the very primary, basic, and very important to reach to Brahman. Brahman. So how सफाई होती है. सफाई होने के बाद वैश्य में क्या आता है कि we start harboring the symbiotic, the best, good microbiome, and we eliminate all the we excrete out all the antagonistic or whatever you can call harmful bacteria out of the body. Correct. So this is the best trade we do with ourselves. We put the good things to in order to get the best out bad of things out. You take the bring the best things in and get rid of the bad things. Correct. Bad. This is Vaishya. Third, due to this, our emotional and physical immunity increases. Improves. So that is
क्षत्रिय हमारा स्ट्रांग होता दैट इज व्हाट क्षत्रिय, यस है। यस, एंड जैसे जैसे ये होता रहता है, फिर अंदर का ब्राह्मण, अंदर का जो नॉलेज है वो धीरे धीरे सामने आता है, एंड वी स्टार्ट सीइंग द थिंग इन द रियल एक्चुअल पर्सपेक्टिव, यू नो. So this is a very wonderful अमेजिंग, thing that we have gone through, you know, from अमेजिंग. purification to Brahman. Yes, that's what I wanted कितना, to say. आई कैन नॉट बिलीव प्रियंका, दिस इज सच ए ब्यूटीफुल इनसाइट, अनबिलीवेबल. इसके बारे में मैंने नहीं सोचा था, लेकिन और मैंने ना इसके बारे में कहीं इस प्रकार से पढ़ा है. बट सी, दिस इज द काइंड ऑफ एक्सपीरियंस यू गॉट, दिस इज द काइंड ऑफ एक्सपीरियंस वी ऑल गेट. ठीक है ना? तो उसको ये वर्ण के साथ जैसा तुमने जोड़ा है अभी, हॅट्स ऑफ टू यू, फॅन्टॅस्टिक, बहुत अच्छा लगा. अनाघाताई, आपण आपल्या स्वतःला व्हिडिओ ऑन केला, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला. अनाघाताई, आपल्याला अनम्यूट करावं लागेल ना स्वतःला, बोला. नाही, मला बोलायचं काहीच नाहीये, मी आपला तुमचं सगळ्यांचं ऐकतेय म्हणून म्हटलं आता हरकत नाही ऑन करायला. हो, प्रियंकाने किती सुंदर सांगितलं ना. हो हो ना. Yes, अमेझिंग. yes. आपण एक काम फक्त करूया, मी सांगा ना, हा. सांगा सांगा. ह्याच्यात फक्त एकच प्रश्न आहे, हे आपल्याला नंतर म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग बंद झाल्यानंतर पण मी विचारू शकते, आत्ताच विचारलं पाहिजे असं काही नाहीये. विचारा ना, काहीच हरकत नाही. म्हणजे सगळ्यांना जर त्या वर्ण उत्तरामुळे जर उपयोग होणार असेल तर आपण आता घेऊ आणि ते ठेवू हा. आपल्या रेकॉर्डिंग मध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये ना गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये जे म्हटलंय ना की संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच पतंती पितरो येषां लुप्तपिंडो दक्क्रिया. आणि नंतर त्याच्यामध्ये असं पण आहे की सांगते तुम्हाला, म्हणजे थोडक्यात असं की वर्णसंकराने विनाश होतो अशा टाईपचं. मग इथे काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा वर्ण आणि काय, म्हणजे ओके, वर्णसंकर त्याच्याचा ह्याच्यासाठी अर्थ? म्हटलंय त्याच्यामध्ये. वर्णसंकर म्हणजे कसं की शत्रूचे जे लोक आहेत ते कदाचित आपल्याला येऊन आणि आपल्या स्त्रियांना ते बाटवतील वगैरे, अशा प्रकारची जी भीती आहे, त्याच्यामुळे वर्णसंकर होईल असं अर्जुन कृष्णाला म्हणतोय. की ठीक आहे, आपण युद्ध केलं, आपल्यातले क्षत्रिय सगळे मेले, त्यानंतर मग शत्रूचे लोक येतील आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं, म्हणजे युद्धामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर आहेत, म्हणजे हे आर्ग्युमेंट इज ओके. कारण की जर आपली इम्युनिटी बरोबर नसली, सो लेट्स गो बॅक टू व्हॉट प्रियंका जस्ट टोल्ड अस, की आपली जर इम्युनिटी ठीक नसली तर मग पॅथोजन्स विल कम अँड ओव्हरपॉवर अस. हे तर होणारच आहे, होतच ना. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण हे बघतोच की समजा आपल्यामधला क्षत्रिय जर कमकुवत झाला तर शत्रू जो आहे म्हणजे पॅथोजन, तो ह्या शरीरावर आक्रमण करेल आणि आपल्याला खाली बसवेल, मग आपल्याला आजार होईल. अशा प्रकारचं तर होणारच आहे ना आपल्या शरीरात देखील. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे की आपण बलसंवर्धन करणं आवश्यक आहे. म्हणजे वी हॅव टू इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी. आणि आपला काय अनुभव आहे किंवा आमचा काय अनुभव आहे, प्रियंकाचा म्हणा किंवा माझा अनुभव हा आहे की जर तुम्ही तुमच्यामधला सगळा म्हणजे देह म्हणा, मन म्हणा, सगळं जर प्युरिफाय केलं, सो इफ यू डू द ट्रान्झॅक्शन प्रॉपरली, इन द सेन्स की तुम्ही प्युअर वस्तू आतमध्ये टाकली आणि जी इम्प्युअर वस्तू ती बाहेर काढून टाकली, ती तर होतच. म्हणजे आहार शुद्धीमुळे देहशुद्धी तर इमिजिएटली होते, व्हायलाच पाहिजे. तर ते जेव्हा आपण करतो त्यामुळे आपली जी क्षात्रवृत्ती असते आपल्या शरीरामधली, म्हणजे इम्युनिटी, ती वाढते, आपोआप वाढते, करावं काहीच लागत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा क्लॅरिटी येते. देयर इज अ क्लॅरिटी इन अवर माइंड. म्हणून तर आपल्याला हे जे सगळं कॉन्टेम्प्लेशन आहे, म्हणजे मला हे आतापर्यंत कधी सुचलंच नव्हतं, पण प्रियंकाने खूप सुंदर समजावून सांगितलं की अशा प्रकारे जेव्हा आपण सात्विक लाईफस्टाईल फॉलो करतो, तर ती लाईफस्टाईल फॉलो करता करता अशा प्रकारे प्युरिफिकेशन होतं. म्हणजे आपल्यामधलेच वर्ण सगळे प्युरिफाय होतं, आपल्यामधला शूद्र स्ट्रॉंग होतो, आपल्यामधला वैश्य जो असतो तो जास्त सात्विक होतो, आपल्यामधला जो क्षत्रिय असतो तो देखील जास्त सात्विक होतो, आणि जो आपल्यामधलाच ब्राह्मण आहे तो ब्राह्मण ब्रह्मतत्वाकडे जातो असं आपण म्हणू.
म्हणजे वी विल ट्राय टू वॉक इन द डायरेक्शन ऑफ ब्रह्मन. द वन हु इज वॉकिंग इन द डायरेक्शन इज कॉल्ड ब्रह्मचारी, राईट? सो अगेन एज आय एक्सप्लेन्ड इन द पास्ट की ब्रह्मचर्य म्हणजे सेलिबसी हा अर्थ नाही होत त्याचा. ब्रह्मचर्य इज वॉकिंग इन द डायरेक्शन ऑफ इन्फिनिटी. सो दॅट इज व्हॉट हॅपन्स. तर एनिवे आता ह्या श्लोकावरचं ना जे ट्रान्सलेशन आहे सगळ्या लोकांचं ते आपण एकदा बघू आणि 4 ओव्या फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या आहेत त्या आपण बघू. म्हणजे ऍटलिस्ट हा श्लोक आज आपण कम्प्लीट करू, कारण की आज तीन तर म्हटले श्लोक पण आपण गेलो नाहीये काही फारसं पुढे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन हिअर आणि आपण किशोरजी काय म्हणतात ते बघूया, किंवा पहिले प्रभुपाद काय म्हणतात ते बघू. प्रभुपाद काय म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि मां विद्यकर्तारम अव्ययम. तर द 4 डिव्हिजन्स ऑफ ह्युमन सोसायटी, चातुर्वर्ण्यम म्हणजे द 4 डिव्हिजन्स ऑफ ह्युमन सोसायटी, मया म्हणजे बाय मी, सृष्टम म्हणजे क्रिएटेड, गुण म्हणजे क्वालिटी, कर्म आणि वर्क, विभागशः म्हणजे इन टर्म्स ऑफ डिव्हिजन, तस्य ऑफ दॅट, कर्तारम द फादर, अपि म्हणजे ऑल्दो, माम म्हणजे मी, विद्धी म्हणजे यू मे नो, अकर्तारम ॲज द नॉन डुअर, अव्ययम अनचेंजेबल. तर पूर्ण वाक्य असं आहे की अकॉर्डिंग टू द 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर अँड द वर्क असोसिएटेड विथ देम, द 4 डिव्हिजन्स ऑफ ह्युमन सोसायटी आर क्रिएटेड बाय मी. And although I am the creator of this system, you should know that I am yet the non-doer. मी अकर्ताच आहे, being unchangeable. म्हणजे मी जरी कुठल्याही प्रकारे माझ्यामध्ये कर्ताभाव नाहीये आणि विकार पण नाहीये, तरी देखील माझ्यामध्ये ह्या 4 वर्णांचे लोक किंवा ही मल्टिप्लिसिटी किंवा ही डायव्हर्सिटी दिसते. ठीक आहे ना? तर बाहेरचं जग किंवा बाहेरच्या जगामधले हे जे सगळे 4 प्रकारचे आपल्याला लोक दिसतात, हे सगळे माझ्यामधनच बाहेर निघालेले आहेत. आपण जे म्हणतो ना की हे सगळं जग किंवा हा समाज हे सगळं माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे, तर ते तसंच आहे. आणि मी तुम्हाला हे सांगू शकतो की आपल्यामध्ये जर सत्वगुणाचं प्राबल्य असलं आणि सत्वगुण जर जास्त प्रमाणात असला आणि बाकी तमोगुण आणि रजोगुण जर कमी प्रमाणात असला, तर आपल्याला हा समाज जो आहे ना हा देखील सत्वगुणी आहे असाच अनुभव येतो. म्हणजे आपल्याशी लोक चांगलेच वागतात. म्हणजे आपण जरी एखाद्या, मी तर म्हणेन की हिंस्र पशु सोबत समजा जरी आलो तरी सुद्धा तो हिंस्र पशु जो आहे ना तो आपल्याशी चांगलाच वागेल. ह्याचं उदाहरण म्हणजे प्रकाश बाबा आमटे. त्या प्रकाश बाबा आमट्यांच्या घरी तर अनेक प्रकारची हिंस्र जनावर आहेत, परंतु ते तर त्यांच्याकडे अगदी कुत्र्या मांजऱ्यासारखे राहतात, जस्ट लाईक पेट्स अशा प्रकारे राहतात. म्हणजे हिंस्र पशु जरी असला तरी सुद्धा तो, समजा मी सात्विक असलो किंवा मी जर अहिंसक असलो आणि माझ्याकडून जर त्या पशुला धोका नसला, तर तो माझ्याकडे शत्रू म्हणून नाही बघणार, तो माझ्याशी चांगलाच राहील, असं होईल. ठीक आहे ना? तर असा ह्या श्लोकाचा आपण अर्थ घेऊ शकतो. दुसरं आता मी शेअर करतो. तर मुक्त छंदमध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर, ते म्हणतात की 4 वर्ण मी जगी निर्मिले, गुणकर्मानुसार आप आपुले, परी त्यांचा नसे मी करता, जाण मी अव्यय अकर्ता. आणि वृत्तबद्ध मध्ये काय बघतात बघा, तुम्हाला दिसतंय का वृत्तबद्ध? होपफुली यू कॅन सी दिस. फळप्राप्ती, सॉरी, असे 4 वर्ण असे कर्माप्रमाणे, तसे वेगळाल्या गुणाही प्रमाणे, जरी मी तयांचा निर्माण करता, अविनाशी मी जाण तैसा अकर्ता. असे 4 वर्णासी कर्माप्रमाणे, तसे वेगळाल्या गुणाही प्रमाणे, जरी मी तयांच्याची त्यांचा करता असलो, निर्माण करता, अविनाशी मी जाण तैसा अकर्ता. म्हणजे मी अविनाशी पण आहे आणि अकर्ता पण आहे. धिस यू शुड अंडरस्टँड. तर विनोबांनी काय म्हटलं होतं मी तर आधीच म्हणून दाखवलं होतं, पण मी पुन्हा एकदा म्हणतो की निर्मिले वर्णमी चारी, गुणकर्मे विभागुनी, करुनी हे सर्व हे जाण, अकर्ता निर्विकार मी. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, याच्या नंतरचा पण श्लोक खरं तर ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे ऑलरेडी. नमाम कर्माणि लिंपंती, नमे कर्म फले स्पृहा, इति माम यो भिजानाति, कर्मभिर न स बध्यते. हा श्लोक आहे. तर त्याचं जे ट्रान्सलेशन आहे,
लेट मी ट्राय टू शेअर दॅट विथ यू अगेन इन अनदर स्क्रीन. पहिले आपण प्रभुपादांचं बघू. प्रभुपाद त्या श्लोकाबद्दल काय म्हणतात ह्याच्यानंतरच्या. ते म्हणतात की न म्हणजे नेव्हर, माम म्हणजे मी, कर्माणी म्हणजे ऑल काइंड्स ऑफ वर्क, लिंपंती डू अफेक्ट, न म्हणजे नॉर, मी म्हणजे माय, कर्मफले म्हणजे इन फ्रुएटिव्ह ॲक्शन, स्पृहा ॲस्पिरेशन, इति म्हणजे दस, माम म्हणजे मी, यह म्हणजे वन हू, अभिजानाति डज नो, कर्मभिः बाय द रिॲक्शन ऑफ सच वर्क, न म्हणजे नेव्हर, सह म्हणजे ही, बध्यते म्हणजे बिकम्स एन्टँगल्ड. म्हणजे कसं आहे की देर इज नो वर्क दॅट अफेक्ट्स मी, नॉर डू आय एस्पायर फॉर द फ्रुट्स ऑफ ॲक्शन. वन हू अंडरस्टँड्स दिस ट्रूथ अबाउट मी also does not become entangled in the fruitive reactions of the work. Correct? कर्मेन बांधती माते फळी इच्छा नसे मज, माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा, असं विनोबांनी ट्रान्सलेशन केलंय. ठीक आहे, तर ह्याचं ट्रान्सलेशन आपले जे बंधू आहेत किशोरजी ते कसं करतात बघू आपण. तर पहिले आपण मुक्तबंधामध्ये काय ते बघू. तर मुक्त छंदामध्ये, तर मुक्त छंदामध्ये 14वा जो श्लोक आहे तो हा आहे. कर्मे मजसी कदापि न बांधती, नसे कर्मफलाची मज आसक्ती, तत्व कळले वळले ज्याला, कर्म न बांधू शके तयाला. ठीक आहे. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात. न बांधी मला कर्म माझे जराही, मला मोह काही फळाचा नसेही, असे जाणितो मी, असे जाणितो जो मलाची यथार्थ, न बांधी शके कर्म त्यासीची पार्थ. तर या चारही, या 2 श्लोकांचं जे ट्रान्सलेशन आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी 4, 1, 2, 3, 4, 5 ओव्यांमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या 5 ज्या ओव्या आहेत त्या मी पटापट म्हणतो आत्ता, कारण की आज आपला खरं तर तास संपलेला आहे. परंतु हरकत नाही, लेट मी गो थ्रू दीज क्विकली, और गो थ्रू सम ऑफ दोज क्विकली. आपण पुढच्या वेळेस पुन्हा पिकअप करू त्याला. आता समज याच परी, ब्राह्मणादी वर्णचारी, मी निर्मिले या भुवरी, गुणकर्म विभागाने. सोपं आहे ना समजायला. देह प्रकृती अनुसरून, गुणभेद लक्षात घेऊन, कर्मे दिली विभागून, वर्णापरी मानवांना. म्हणजे जसा तुमचा वर्ण असेल तशा वर्णानुसार किंवा त्या प्रवृत्तीनुसार तुम्हाला कर्म मी विभागून दिलेली आहे. म्हणजे पायाला काम दिलंय की तू चाल, हाताला काम दिलंय की तू रक्षण कर, पोटाला काम दिलेलं आहे की तू ट्रान्झॅक्शन कर म्हणजे डायजेशन कर, असिम्युलेशन कर, आणि डोक्याला काम दिलंय की तू विचार कर. याचा अर्थ हा नाहीये की एक अवयव दुसऱ्या अवयवापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे किंवा कनिष्ठ आहे, असं काहीच नाही. सगळे सारखेच आहे, सगळे आपापल्या जागी योग्य आहेत. ठीक आहे ना. समजा डोळ्यांनी असं म्हटलं की अरे तू जीभ जी आहेस ना ती, तुला तर सगळ्या वस्तूंची खूप छान चव वगैरे कळते, यू आर एन्जॉईंग द टेस्ट ऑफ एव्हरीथिंग, असं डोळ्यांनी जर म्हटलं, आणि जिभेनी जर त्यांना म्हटलं डोळ्यांना की ठीक आहे आय विल नॉट टेस्ट, मी तुम्हाला देते, आणि डोळ्यामध्ये आपण समजा कुठली वस्तू आली, गोडही वस्तू जरी घातली ना तरी सुद्धा डोळे जळजळतील, तिखट आणि खारट तर जाऊच द्या. तर असं नाही होऊ शकत. जिथे ज्या अवयवाची आवश्यकता आहे तो अवयव तिथेच असलेला बरा आहे. त्यामुळे शूद्र जो आहे त्यांनी तशा प्रकारचं काम करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, आणि त्याला इतर कोणी हिणवणं अपेक्षित नाहीये, आवश्यक नाहीये आणि अनावश्यक आहे, त्याज्य आहे. आपण अमुक एका वर्णामध्ये माझा जन्म झाला म्हणून मी इतर वर्णांना तुच्छ लेखतो, ही जी आपल्या समाजामधली सध्याची प्रवृत्ती आहे ही अतिशय घातक आहे, अतिशय घातक आहे. त्या प्रवृत्तीपासून आपण जितके दूर राहू तितकं चांगलं आहे. तर अशा प्रकारे वर्णाबद्दल जितकं आपण चिंतन करू ना तितकं कमीच आहे. परंतु हे चिंतन आपण पुढच्या शनिवारी काही मी येणार नाही. आता आपण ह्यानंतर बघा 1, 2, 3 शनिवार तरी आपण काही करणार नाही. आपण ह्यानंतरच्या 4थ्या शनिवारी येऊ. म्हणजे यानंतर आपला जो कार्यक्रम आहे हा शनिवारचा तो 21 मेला सुरू होईल. त्यामुळे मी काय करतो की आणखीन एक 5 मिनिट थोडंसं एक्सटेंड करतो ह्याला. लेट अस एक्सटेंड दिस फर्दर. आपण ह्या 4 ओव्या ज्या आहेत ना त्या चांगल्या शिकून घेऊच. समजा एक 10 मिनिट तुम्हाला थांबावं लागलं तर काही हरकत नाही आहे असं आय होप. लेट अस गो थ्रू दीज, कारण की मला हा विषय अर्धवट नाही सोडायचा आहे.
सर्व एक असून मूळचे, चार वर्ण झाले त्याचे, स्वभाव ते गुणकर्मांचे, पाहून केली विभागणी. आता तुम्ही आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा की कसं असतं की आपलं शरीर अगदी एका पेशीपासून सुरू झालं ना. तर त्या एका पेशीमध्ये एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असं करत करत अनेक पेशी म्हणजे ह्या 40 लाख कोटी तयार झाल्या. परंतु एका विशिष्ट वेळेस त्याच पदार्थामधून किंवा त्याच पेशीमधनं हळूहळू वेगवेगळे अंग आपले निघाले ना. म्हणजे त्या एका वस्तूपासून जसं मल्टिप्लिकेशन झालं आपल्या आईच्या पोटामध्ये, त्याच्यातनं त्याच वस्तूपासून हातही तयार झाले, पायही तयार झाले, पोटही तयार झालं आणि डोकंही तयार झालं ना. ते म्हणतायत भगवान इथे की सर्व एक असून मूळचे, चार वर्ण झाले त्याचे. भगवंत एकच आहे, ब्रह्मचैतन्य एकच आहे, परंतु ते अनेक म्हणून प्रगट झालं. स्वभाव ते गुणकर्मांचे, पाहून केली विभागणी. आणि ज्या अवयवाला जे काम उपयुक्त आहे ते निसर्गाने बरोबर त्याला दिलेलं आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण लोडबोड करण्याची काय आवश्यकता आहे? आपण फक्त हेच करण्याची आवश्यकता आहे की आपण प्रत्येक वर्णाच्या व्यक्तीला सारखाच आदर दिला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून आपण त्याचा उदो केला आणि एखादी व्यक्ती शूद्र आहे म्हणून आपण त्याला शिव्या दिला, असं बिलकुल करायला नको. कारण की आपण सगळेच जण ब्राह्मण असतो, आपण सगळेच जण क्षत्रिय असतो, आपण सगळेच जण वैश्य असतो आणि आपण सगळेच जण शूद्रही असतो. क्षुद्र पण आहोत आणि शूद्र पण आहोत. बरोबर आहे ना. म्हणून या पहा पार्था, ही जी वर्णभेदाची व्यवस्था तिचा मी नाही सर्वथा करता शोधिता विचारे. तू विचारपूर्वक जर बघितलं तर ही वर्णभेदाची व्यवस्था मी केली जरी असली तरी सुद्धा मी तिचा करता नाही. म्हणजे बघा की कर्म आणि अकर्म दोन्ही कसं एकमेकांमध्ये गुंफलेलं आहे आणि भगवंत तिच्या पलीकडेच आहे. सो this world of multiplicity as if appears. समाजामध्ये जी विविधता आपल्याला दिसते ती केवळ प्रतीती आहे, भास मात्र आहे. इट्स नॉट रिअल. हे कळलं पाहिजे. माझ्यामुळे हे घडते जरी, मी न त्याचा करता तरी, हे ओळखी जो अंतरी, तो ज्ञाता मुक्त होतो. जरी हे माझ्यामुळे घडत असलं तरी देखील मी त्याचा करता नाहीये. म्हणजे कसं आहे पहा की हे शरीर आपलं जे तयार झालं हे कसं तयार झालं? आपण केलं का तयार? आपण नाही केलं. म्हणजे एका पेशीमध्ये एवढी बुद्धी होती किंवा इंटेलिजन्स होतं की त्याच्यातून जेव्हा त्याचं विभाजन होत गेलं उत्तरोत्तर, तसं तसं जितकं जास्त विभाजन होत गेलं, जितक्या जास्त पेशी तयार होत गेल्या, तितके तितके अवयव वेगळे वेगळे तयार होत गेले. असं झालं ना. म्हणजे आपल्या शरीरामधले सगळे जे अवयव आहेत ते देखील वेगळे वेगळे तयार झाले, एकाच वस्तूपासून झाले ना तयार. सो हे सगळं जग, हा सगळा समाज, ही सगळी सृष्टी, हे सगळंच्या सगळं एकाच तत्वापासून उत्पन्न झालेलं आहे. आणि ते तत्व आणि माझं जे तत्व आहे सत्व, स्वत्व, माझं स्वत्व आणि माझं तत्व आणि जे तत्व सर्वव्यापी आहे, या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. म्हणजे काय की अहम ब्रह्मास्मी किंवा तत्त्वमसी. तत् म्हणजे ते, दॅट. ते म्हणजे काय? ब्रह्म, सर्वव्यापी. ते म्हणजे काय? ते तू आहेस, यू आर दॅट, तत्त्वमसी. हेच आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गीतेच्या अध्ययनामधनं आपण ही वर्ण आणि आश्रम आणि जाती अमुक तमुक या सगळ्या गोष्टी शिकलो, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्याला त्या एका परमतत्वाकडे घेऊन जाण्यासाठी टूल्स आहेत, उपकरण आहेत. These are the things we need to understand as tools which will take us towards that ultimate goal. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो. अशा प्रकारच्या चिंतनात आपण ह्याच्यानंतरचे 4 आठवडे राहू आणि आजपासून 4 आठवड्यांनी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत
नमस्कार. We'll meet again on the 21st of May. धन्यवाद.